अशी गोष्ट की ज्यात स्टार्टिंग आणि एंडिंग हे कंबाईन झालेली असते. स्टार्ट इक्वल्स टू एंड किंवा एक सर्क्युलर गोष्ट ज्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट होतील. म्हणजे जेव्हा स्टार्ट होईल, जेव्हा ते एंडिंग वर येतील त्या परत स्टार्ट होतील, म्हणजे रिपीट होतील किंवा त्या सर्क्युलर एक बिहेवियर शो करतील. तर त्याला आपण लूप म्हणतो जनरली. आता आपण एक फॉर लूप बघितलं होतं. तर फॉर लूप मध्ये काय होत होतं, एक आपण त्याला बेसिक कंडिशन देत होतो. त्यानंतर एक तर तसंच व्हाईल लूपचा सिंटॅक्स आहे सेम टाईपनी. तर आधी सिंटॅक्स बघू की काय असते. तर याचा सिंटॅक्स असा आहे की सगळ्यात आधी व्हाईल हा कीवर्ड आहे. हा व्हाईल कीवर्ड लिहावा लागतो आपल्याला. देन असं. तर यात काय येते, यात येते कंडिशन. देन इथे याच्या आधी लिहावं लागतं आपल्याला एक व्हेरिएबल. एक व्हेरिएबल, देन कंडिशन, आणि या व्हाईलच्या आतमध्ये आपलं लॉजिक जे पण आपल्याला करायचंय. अँड देन फायनली इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. हा झाला याचा बेसिक व्हाईलचा सिंटॅक्स. ठीक आहे, याचं काय काम. तर हा जो सेम सिंटॅक्स बघितला, हा कोड थ्रू बघू आपण की कोड थ्रू हा कसा लिहू शकतो. तर मी काय करतो, एक आधी व्हाईल लूपचा सिंटॅक्स वरचा पाहतो की आपल्याला काय करावं लागते. सगळ्यात आधी एक व्हाईल घ्यावं लागते, त्यात कंडिशन द्यावं लागते. तर कंडिशन द्यायसाठी याच्या आधी आपल्याला एक व्हेरिएबल इनिशियलाइज करावं लागेल. जनरली आपण ऍज अ लूप मध्ये इंटिजर आय घेतो. तर आय घेऊ शकतो, ए घेऊ शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जनरल मध्ये आय यूज करतात कारण की तो खूपदा यूज केला गेलेला आहे, किंवा आपण जनरली जेव्हा शिकतो तेव्हा आय यूज करतो, म्हणून तशीच सवय पडते आपल्याला की आपण पुढे पण आय यूज करणार. तर मी एक आय व्हेरिएबल इनिशियलाइज करतो जो 0 पासून स्टार्ट होणार. देन मी याला एक कंडिशन देतो की आय जोपर्यंत इक्वल म्हणजे छोटा आहे 5 पेक्षा, किंवा 5 होत नाही तोपर्यंत, तर तोपर्यंत काय करायचं, मला आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे, पण सोबतच आय ला प्रिंट पण करायचं. तर आय ला प्रिंट करायसाठी मी म्हणतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि त्यात प्रिंट करतो आय. तर हा काय करेल, आय ची व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होईल. कंडिशन चेक होईल की आय हा 5 पेक्षा छोटा आहे काय. तर हो, कंडिशन ट्रू होईल. ट्रू झालं तर हा लूपच्या आतमध्ये येईल. लूपच्या आतमध्ये आल्यावर हा आय ची व्हॅल्यू प्रिंट करेल. इनिशियली 0 आहे, 0 प्रिंट झाली. देन आय प्लस प्लस झाला, आय ची व्हॅल्यू 1 झाली. परत 1 हा छोटा आहे, 1 प्रिंट होईल, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. आय ची व्हॅल्यू 2 झाली, 2 प्रिंट होईल, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. 3 झाली, 3 छोटा आहे, 3 प्रिंट होईल, परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. परत 4 साठी सेम, 5 साठी 5 पर्यंत झालं. आता 6 जेव्हा व्हॅल्यू होईल तर हा चेक करेल की इज 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन फॉल्स होईल, हा आउट म्हणजे लूपच्या बाहेर येऊन जाईल. आपण चेक करू की हा कुठल्या व्हॅल्यूज प्रिंट करतोय. ओके, हे एक्स्ट्रा ब्रॅकेट जे दिलं त्यामुळे तो आपल्याला इश्यू देत होता. येस, तर तो 0 पासून 5 पर्यंत आपल्याला व्हॅल्यूज प्रिंट करत होता, प्रिंट करून देतो. आता हे जे
फॉर लूप आहे, याने पण आपण सेम काम करत होतो. मग आपल्याला व्हाईलची गरज का बरं पडली? तर व्हाईलची गरज यासाठी पडली की यामध्ये आपल्याला एंडिंगची जी टर्म आहे किंवा एंडिंगची जी कंडिशन आहे जनरली ती स्पेसिफाय करावी लागते. म्हणजे जोपर्यंत आय हा छोटा होत नाही 5 पेक्षा, तोपर्यंत हा चालत राहील. राईट. तर याचा जो बेसिकली यूज आहे तो तो आपण पुढे जे काही प्रॉब्लेम्स येतील तेव्हा पाहू की एक्झॅक्टली आपल्याला फॉर असल्यावर सुद्धा व्हाईलची गरज का बरं पडली. कारण की सेम गोष्ट आपण फॉर लूपनं पण करत असतो, म्हणजे करू शकलो असतो की फॉर एक व्हेरिएबल घेतला आय जो स्टार्ट केला 0 पासनं. आपल्याला न्यायचं आहे त्याला आय आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 5 आणि आय प्लस प्लस केलं तर सिमिलर गोष्ट करत असतो, म्हणजे केली असती आपण. मग तरी आपण एक नवीन सिंटॅक्स का बरं शिकलो किंवा एक व्हाईल कीवर्ड का बरं ऍड झाला. तर त्याची जे काय म्हणते इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला त्या सिच्युएशनवर माहित पडेल की जेव्हा त्याची गरज येईल. तर ते आपण तेव्हा बघू. देन जसं आपण बेसिक टास्क केले होते फॉर सोबत, सेम टास्क करू शकतो आपण व्हाईल सोबत. अं, तर जर मला 10 देन 8 देन 6 देन 4 2 असं जर प्रिंट करायचं असेल तर मला काय करावं लागेल? हॅलो. इंट आय इक्वल्स टू 0 व्हाईल I should be greater than or equals to 10. System dot out println I I equals to I equals to I plus 2. ओके. तर याने काय होईल की एक जो आय 0 पासून स्टार्ट होईल, मग हा चेक करेल की आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10 आहे का, म्हणजे 10 पेक्षा नंबर ग्रेटर आहे काय. तर जो आय आहे तो तर सध्या छोटा आहे ना 10 पेक्षा. तर मग स्मॉलर दॅन और इक्वल्स टू. आणखी हा प्रिंट करेल आय ची व्हॅल्यू. तर इनिशियली 0 आहे तर 0 प्रिंट होईल. इथे आपल्याला काय पाहिजे? 10. तर हम्म तर काय चेंज? आय 10 घ्यायला लागेल. राईट. आय -2 घ्यावं लागेल. राईट. इकडे जर 10 पासून स्टार्ट करत आहे तर आपण चेक करू की जोपर्यंत हा आय ची व्हॅल्यू ग्रेटर आहे 0 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल होत नाही. आता हा करेक्ट प्रिंट करेल. येस. आता केलं त्याने 10 8 6 4 2 and 0. येस. तर आपलं टास्क जे आहे ते चेंज झालं असं. हम्म. येस सेमच आहे, बस फक्त चेंजेस कुठे? नाही नाही. इथे काय होईल की जेव्हा व्हाईल लूप, म्हणजे आपण 10 इनिशियलाइज केलं याला,
देन जेव्हा कंडिशन चेक होईल की आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, तर हा आधी प्रिंट करत आहे. तर आपल्याला याला थांबवायचं आहे. याच्या आधी कंडिशन येईल. जर जर मी कंडिशन इथे लिहिली तर यानं आधीच एक प्रिंट करून टाकला, म्हणजे तो 6 प्रिंट करेल अँड डबल हा वाला 6 प्रिंट करेल. तर त्यामुळे आपल्याला इफ आधी लिहावं लागेल. इफ हा हा फॉर मध्ये होतो, बरोबर आहे. इफ आपण चेक करू की आय ची व्हॅल्यू 6 झाली आहे काय, आय इक्वल्स टू 6 झालं आहे काय. जर असं झालं असेल तर आपलं जे प्रिंट स्टेटमेंट आहे त्यानं लेटर्स मध्ये किंवा वर्ड्स मध्ये 6 ला प्रिंट केलं पाहिजे. एस आय एक्स. एल्स मध्ये हा पार्ट एक्झिक्यूट झाला पाहिजे. एल्स. आणि हे जे आहे हे स्टेटमेंट हे नेहमी बाहेरच असलं पाहिजे, म्हणजे दोघांपैकी कुठे पण जाऊ, शेवटी त्यांना इन्क्रीमेंट किंवा शेवटी डिक्रीमेंट केलीच पाहिजे व्हॅल्यू. हम्म. येस. मग केलं 10, 8, देन लेटर्स मध्ये 6, 4, 2 अँड फायनली 0. काय नवीन करावं होतं याच्यात सिरीज मध्ये? ठीक आहे, आपण असं म्हणू की याला टेबल ऑफ 20 प्रिंट करायचं आहे. तर जर मला टेबल ऑफ 20 प्रिंट करायचं आहे तर मला काय करावं लागेल? तर जेव्हा जेव्हा पण असा एक क्वेश्चन असला तर काय करायचं सगळ्यात आधी, की याला थोडं इझी करायचं. इझी इन द सेन्स, जर आपण टेबल ऑफ 20 ला व्हिज्युअलाइज नसून करू शकू तर त्यातले एलिमेंट्स लिहायचे. जसं की टेबल ऑफ 20 असा होईल 20, 40, देन 60, देन 80, देन 100 अँड सो ऑन टिल फायनली 200. तर हा जो क्वेश्चन होता हा आपला सिम्प्लिफाईड झाला या याच्यामध्ये, राईट. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इंट आय इक्वल्स टू 20, व्हाईल काही नाही, आय स्मॉलर दॅन इक्वल्स टू 200. त्यामध्ये एवढं कन्फ्युज व्हायचं नाही, बस स्मॉलर ग्रेटर ते येऊन जाते. हम्म. हा. तर त्यासाठी काय करायचं की हा जो व्हेरिएबल आहे ना आय, हा याला चेक करायचा. हा काय आहे? 200 पेक्षा छोटा आहे. जर हा 200 पेक्षा छोटा आहे तर मग आय शुड बी स्मॉलर. जो जर आय छोटा असला तर स्मॉलर म्हणायचं, जर आय मोठा असला तर ग्रेटर म्हणायचं. हम्म. येस, देन आय अँड 20.
येस, ते 20, 40, 60, 80, 200 पर्यंत यानं दिलं. आपण जेवढे प्रॉब्लेम्स केले फॉर लूपनं, सेम प्रॉब्लेम्स आपण करू शकतो व्हाईल लूपने. तर मला काय करायचं आता, मला 1 to 100 या नंबर्स मधले ऑड नंबर्स प्रिंट करायचे. 1 to 100 मधले नाही, 1 to 100 थोडं हे झालं. आपण याला थोडा नंबर वेगळा घेऊ. 588 to 399 या नंबर्स मधले, याच्या मधातले जेवढे पण ऑड नंबर्स आहेत ते मला प्रिंट करायचे. तर आता हा जर टास्क आपल्याकडे असला, सगळ्यात आधी काय करायचं की 588 आहे. 588 जो आहे तो इवन नंबर आहे, कारण की याच्या जे फर्स्ट प्लेस आहे हा ते 8 आहे. तर हा इवन नाही आहे. याच्यापेक्षा आता आणखी हा जो दुसरा नंबर आहे हा छोटा आहे यापेक्षा. तर म्हणजे आपल्याला खाली जावं लागेल, म्हणजे 588 पेक्षा छोटा नंबर बघावा लागेल. मग येईल तो 587. येस. देन 586 आहे काय? नाही, कारण की जो काय म्हणते फर्स्ट प्लेस आहे त्याला 6 आहे, म्हणून 585 हा नेक्स्ट ऑर्ड आहे. देन 583 ऑर्ड आहे. देन आणखी कुठला तरी नंबर 581, 581 असं सॉन टिल कुठपर्यंत जावं लागेल? 399, 399 म्हणजे शेवटी तो पण प्रिंट होईल. तर हे आपल्याला एंड मध्ये जाऊन प्रिंट करायचं आहे. तर आपण कसं करू शकतो? तर हे नॉर्मल आहे की जो स्टार्टिंग इंडेक्स आहे तो 587 आहे. आणखी आपल्याला जायचं आहे 399 पर्यंत. आणखी जो दोन नंबर आहे त्यामधला डिफरन्स पहा. 587, 585 म्हणजे 2 चा डिफरन्स आहे. 85, 83 2 चा डिफरन्स आहे. 83, 81 2 चा डिफरन्स आहे. म्हणजे आय इक्वल्स टू आय मायनस 2. हा एक लॉजिक झालं. देन याला जर आपण याला जर आपण ऑड इव्हनच्या टर्म्स मध्ये किंवा त्या लॉजिक थ्रू करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? मॉड ऑपरेटर यूज करावं लागेल. म्हणजे आपण काय करू? ठीक आहे, हा टास्क थोडा कन्फ्युज करत आहे, तर याला सिम्प्लिफाय करू. जसं सिम्प्लिफाईड वर्जन आहे की मला 1 to 10 मधले ऑड नंबर्स प्रिंट करायचे. जर मला 1 to 10 मधले ऑड नंबर्स प्रिंट करायचे आहे, तर सगळ्यात आधी मला एक लूप लागेल की जे इटरेट करेल 1 पासून 10 पर्यंत. राईट? ही गोष्ट समजली काय? की जर मला 1 to 10 प्रिंट करायचे असेल तर मला एक लूप लागेल. तर ते मी आता आपण व्हाईल लूप शिकत आहे, त्यामुळे मी एक काम करतो की स्टार्ट कुठपासून होत आहे? 1 पासून. एंड आय इक्वल्स टू 1 म्हणतो. देन मी व्हाईलचा सिंटॅक्स लिहितो. फाईल असं मी लिहिला सिंटॅक्स. मला एंड मध्ये प्रिंट काय करायचं आहे? आय ची व्हॅल्यू, म्हणून मी म्हणतो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आय. कंडिशन काय आहे की आय ची व्हॅल्यू आपल्याला कधीपर्यंत न्यायची आहे? जोपर्यंत ती लेस दॅन ऑर इक्वल्स टू 10 होत नाही. देन मला ऑड नंबर्स प्रिंट करायचे. आपण बघितलं होतं की ऑड नंबर साठी काय हे असते की आपल्याकडे एक मॉड ऑपरेटर आहे. जर आपण कुठल्याही नंबरला 2 नी मॉड केलं, जर त्याचं आन्सर जे आहे ते 0 येत असेल, तर याचा मिनिंग असा होतो की तो इव्हन आहे. जर असं नसेल की नंबर मॉड 2 नॉट इक्वल्स टू 0, तर हा ऑड आहे. तर हा काय म्हणतोय मला की
1 to 10 मधले मला ऑड नंबर्स प्रिंट करायचे. तर मग मी काय करणार, आधी चेक करणार की आलेला जो नंबर आहे त्याचा मॉड 2 सोबत करणार. म्हणजे आय मॉड 2 इक्वल्स टू 0 आहे काय. जर असेल तर काय काय आहे हा नंबर, इवन. पण मला काय चेक करायचं आहे, तो ऑड आहे काय, म्हणजे नॉट इक्वल्स टू 0. जर नॉट इक्वल्स टू 0 आहे तर मी काय म्हणतो की हा नंबर जो आहे हा प्रिंट करून टाका आणि सोबत याच्या लिहा की ऑड. म्हणजे मला फक्त ते नंबर्स प्रिंट करायचे आहेत जे ऑड आहेत. कुठले, 1 to 10 मधले. तर 1 to 10 मधले मला नंबर्स प्रिंट करायचे होते, म्हणून एक व्हेरिएबल मी इनिशियलाइज केला आय, जो स्टार्ट होत आहे 1 पासून. आणखी मला लूप चालवावं लागेल कधीपर्यंत, की जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 10 होत नाही. म्हणून मी व्हाईल मध्ये कंडिशन लिहिली की जोपर्यंत आय ची व्हॅल्यू छोटी आहे किंवा इक्वल होत नाही 10 पर्यंत, तोपर्यंत काय करा की तोपर्यंत चेक करा की ऑड नंबर मिळत आहे काय. जर मिळत असेल तर आपण काय करू, त्याला प्रिंट करू आणि सोबत प्रिंट करू इज ऑड और ऑड. तर आपण रन करू याला. ओके, हा गेला इन्फानाइट लूप मध्ये, कारण की हा कंटिन्युअस प्रिंट करते, राईट. तर हा इन्फानाइट लूप मध्ये कधी जाते की जेव्हा याला टर्मिनेशनची कंडिशन भेटत नाही. टर्मिनेशन म्हणजे थांबणे. तर जेव्हा जोपर्यंत त्याला थांबायची कंडिशन भेटत नाही तोपर्यंत हा चालत राहते. आता इथे बघू शकतो आपण की टर्मिनेशनची कंडिशन याला का बरं भेटली नाही. कारण की आपण आय ची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रिमेंटच केली नाही. आपण नेहमी आय ची व्हॅल्यू 1 ठेवली, म्हणून हा हम्म नाही, कुठपर्यंत ठेवायचं हे तर लिहिलं, पण त्याला वाढवलं नाही. हा, आय प्लस प्लस लिहिलं नाही. येस, 1 ऑड, 3 ऑड, 5 ऑड, 7 ऑड, 9 ऑड. आता बघ की मला हा 1 ऑड, 3 ऑड, 5 ऑड, 7 ऑड, 9 ऑड द्यायचा आहे. आता मी जर यामध्ये रेंज चेंज केली, म्हणजे मला 1 to 10, 10 मी चेक केलं 1 to 10 मध्ये किती आहे. मला जर चेक करायचं आहे 1 to 100 मध्ये, तर मी कुठे चेंज करू या कोड मध्ये की हा कोड वर्क करेल. ओके, इथे 100 सेव्ह. तर 1 ऑड आला, 3 ऑड आला. मला काय करायचंय, मला हे सगळे भेटले की 1 to 100 पर्यंत किती ऑड नंबर्स आहे. पण आता प्रत्येक वेळेस जर मला चेक करायचे आहे की किती ऑड आहेत, तर हे मोजावं लागतील मला. हा 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, म्हणजे हा 1 2 3 4 5 6 असं सगळं मोजावं लागेल. तर हे टीडीएस टास्क आहे. मग याच्यावर पण आपल्याला एक सोल्युशन काढायचं आहे. तर ते आपण कसं काढू शकतो, की मला एक नंबर पाहिजे किंवा एक व्हेरिएबल पाहिजे की जो रिटर्न करेल मला की किती नंबर्स आहेत ऑड. हा, तर ठीक आहे. तर तो आपण असं करू शकतो की याला परत थोडं छोटं करू. हाय 10. आणखी आणखी म्हणू की हे जे लॉजिक आहे, याला याला सध्यासाठी मी कमेंट आउट करतो. हे सगळं हा पार्ट काढून टाकतो. एक व्हेरिएबल घेतो मी की जो इंटिजर टाईपचा असेल. आणखी याचं नाव जे देतो ते देतो काउंटर. म्हणजे हा काय करते, काउंटिंग करते. आणि इनिशियली काउंटिंग मध्ये आपल्याकडे 0 आहे, राईट. आता हे लूप आहे. आता लूपचं मिनिंग काय आहे, की हा याच्या आतमध्ये आपण जे पण लिहू
ते तेवढ्या टाइम्स एक्झिक्यूट होईल की जेवढ्या टाइम्स लूपच्या इटरेशन्स चालतील बेसिकली. म्हणजे मी आता आय ची व्हॅल्यू प्रिंट करतो. आय ची व्हॅल्यू इनिशियली 0 आहे. तर पहा, आय ची व्हॅल्यू इनिशियली फर्स्ट इटरेशन जो होता, तर तिथे तर या केसमध्ये आयची व्हॅल्यू 1, आयची व्हॅल्यू 1 आहे. देन जेव्हा फर्स्ट इटरेशन झाला तेव्हा काय झालं की सध्यासाठी या काउंटरला इग्नोर करू आपण. आणखी कंट्रोल ऑल, कंट्रोल शिफ्ट एफ. तर आपल्याकडे आय ची व्हॅल्यू 1 होती. इथे व्हाईल मध्ये चेक झालं की 1 हा छोटा आहे का 10 पेक्षा. हो, त्यानं प्रिंट केलं. देन सिमिलरली 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 पर्यंत असं झालं. म्हणजे 10 वेळा हा याच्या आतमध्ये आला. जर प्रत्येक वेळेस हा आतमध्ये आला तर त्यामुळेच हे प्रिंट स्टेटमेंट जे आहे ते 10 वेळा कॉल झालं. जर मी असं केलं की एक व्हेरिएबल घेतलं, आणखी त्या व्हेरिएबलला प्रत्येक वेळेस मी इन्क्रीमेंट करत गेलो, तर काय होईल आपण पाहू. की मी एक काउंटर नावाचा व्हेरिएबल घेतला आणि या काउंटर नावाच्या व्हेरिएबलला जेव्हा जेव्हा हे एक्झिक्युशन झालं, म्हणजे यांचा एक नॉर्मल फ्लो होता. नॉर्मल फ्लो काय होता की प्रिंट झालं, आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. यानंतर मी माझा जो व्हेरिएबल आहे काउंटर, याला काय म्हणतो की तू प्रत्येक वेळेस जेवढ्या टाइम्स इटरेट झालं किंवा जेव्हा जेवढ्या टाइम्स हा व्हाईल लूप मध्ये आला तेवढ्या टाइम्स इन्क्रीमेंट होईल. तर आपण आता व्हाईलला प्रिंट करू फायनली. आणखी याच्यासोबत थोडं प्रिंट करू की द फ्लो entered in loop. तर हा काय म्हणते की द फ्लो एंटर्ड इन लूप इज 10, म्हणजे 10 टाइम्स हे लूप एक्झिक्यूट झालं किंवा 10 टाइम्स यामध्ये इटरेशन झालं. म्हणजे जर एक सर्क्युलर राऊंड असेल तर 10 सर्क्युलर राऊंड यामध्ये कम्प्लीट झाले. तर ते आपण या काउंटर थ्रू चेक करू शकलो की हा किती वेळा एक्झिक्यूट झाला किंवा यामध्ये किती वेळा जो फ्लो आहे कंट्रोल फ्लो तो आला. ते आपण या काउंटर थ्रू चेक केलं. आता या काउंटरचा यूज काय आहे किंवा याचा फायदा काय आहे? तर मी असं जर केलं की इफ एक कंडिशन लिहितो की आय इक्वल्स टू 5, आणखी जो काउंटर होता आपला त्याला इथून काउंट टाकतो आणि ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, या काउंटरला आपण इथेच ठेवू. परत एक दुसरा काउंटर बनवू आणि त्याला म्हणू काउंटर 5, याला पण 0 ठेवून देऊ. आणखी या काउंटर 5 ला एकदाच इन्क्रीमेंट करू जेव्हा हा 5 मध्ये जाईल किंवा 5 याला भेटेल. काउंटर 5 प्लस प्लस म्हणून म्हणतो. जर असं नाही झालं तरच बाकीच्या गोष्टी एक्झिक्यूट कर, असं पण मी याला म्हणतो. आणखी हे जे काउंटर आहे हे आता आपल्याला फक्त या केसमध्ये लागेल. मी याला सिम्प्लिफाय करू. याला म्हणतो मी टोटल इटरेशन्स. इटरेशन म्हणजे कम्प्लिशन ऑफ एक
सर्क्युलर राऊंड, बेसिकली एक सिम्पल लँग्वेज मध्ये. देन मी म्हणतो की वी गॉट 5 फॉर, आणखी 5 कशामध्ये आपण चेक करत आहे, काउंटर 5 मध्ये. ओके, तर आपण जेव्हा 1 to 10 वर एक लूप चालवलं, तर काय झालं की टोटल इटरेशन्स ज्या होत्या त्या यानं केल्या चेक, तर त्यामध्ये तो 9. आणखी तो म्हणते आपल्याला किती वेळा 5 मिळाला, तर एक टाइम. तर आपण जर बघितलं, ज्या टोटल इटरेशन्स आहे आपल्या त्या त्या आता 10 आहे. तर त्या का बरं हे झाल्या, कारण की हा एल्स पार्ट मध्ये होता. याला पण आपल्याला ग्लोबली करावं लागेल, कारण की हा सगळ्यांचे इटरेशन्स चेक करत आहे. कंट्रोल व्ही करतो, कंट्रोल सेव्ह. मला असं वाटून राहिलं की हा प्रोग्राम कन्फ्युजिंग होऊन राहिला आहे. समजत आहे? पण ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एकदा आपण ट्राय करू, जर नाही समजलं तर याला आणखी सिम्प्लिफाय करू. तर मी काय केलं, 1 to 10 प्रिंट केलं. आता 1 to 10 प्रिंट केल्यावर मी एक काउंटर लावलं, नॉर्मली जसं आधीच्या प्रोग्राम मध्ये लावलं. त्यानं मला रिटर्न काय केलं की टोटल 10 टाइम्स एक्झिक्युशन या व्हाईल लूप मध्ये आलं, असं मला त्यानं रिटर्न केलं. आणखी मी चेक केलं की 5 मला कितीदा भेटलाय. तर 5 मला कितीदा भेटलाय हे चेक करायसाठी मी इफ कंडिशन यूज केली, i== 5. आणि जेव्हा मला तो या कंडिशन मध्ये गेला, तर मी या काउंटरला 1 ने वाढून टाकलं आणि एंड मध्ये त्याला प्रिंट केलं, राईट. ओके, 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 ओके. मला वाटत आहे की हे समजायसाठी तेवढं सिम्पल नाही आहे की जेवढं असायला पाहिजे. म्हणून आपण एक परत सिम्पल गोष्ट घेऊ की आपल्याला टास्क आहे नॉर्मल 1 to 10 आपल्याकडे आहे, 1 to 10 नंबर्स. आणखी मला प्रिंट करायचे नंबर ऑफ इव्हन्स. जर मला हे नंबर ऑफ इव्हन्स प्रिंट करायचे, तर मला काय करावं लागेल? म्हणजे 1 to 10 मधले फक्त मला इव्हन नंबर प्रिंट करायचे. हॅलो. नाही, आपल्याला ते इफच्या थ्रू करायचंय. हा, इफ म्हणजे समजा आपण एक कंडिशन बघितली होती की कुठल्याही नंबरला जर मॉड केला, ते मॉडची कंडिशन. समजा नंबर मॉड 2, हा, तर ही झाली इव्हनची कंडिशन. तर येस, आपल्याला इव्हन. हम्म, हम्म. हा, तर आपण बघू की इंट i=0 i=1 मी घेतो. देन आपल्याला व्हाईल लूप यूज करायचा आहे, म्हणून व्हाईल. आता कंडिशन कधीपर्यंत जायचं आहे, जोपर्यंत आय ची व्हॅल्यू 10 पेक्षा छोटी आहे किंवा 10 नाही होत. तर मग i <10. मग तो काय म्हणत आहे की आपल्याला नंबर ऑफ इव्हन्स प्रिंट करायचे आहे, किंवा नंबर ऑफ इव्हन्स किती आहेत ते सांगायचं आहे. तर मी याला असं म्हणतो की नंबर ऑफ इव्हन्सच प्रिंटच करायचे फक्त. तर मला प्रत्येक आयच्या वेळेस चेक करावं लागेल की i mod 2 == 0 आहे काय. जर असेल तर मी त्याला प्रिंट करेल. मी म्हणेल की i mod 2 == 0 आहे का. जर असं असेल की i mod 2 == 0 आहे, तर मी याला आय ला प्रिंट करेल. कंट्रोल सेव्ह. आणखी जो लूप आहे त्याला i++ करेल.
तर हा मला 1 to 10 मधले सगळे इव्हन नंबर्स प्रिंट करून देईल. आपण पाहू की जेव्हा आय ची व्हॅल्यू 1 होती तर लूप मध्ये आलं. मग इफ मध्ये 1 mod 2 = 0 आहे काय? नाही. 1 न जेव्हा आपण हे करू मॉड्युलस तर 0 नाही देत. त्यामुळे हा याच्यात आला नाही. म्हणजे इथे प्रिंट काही झालं नाही. अँड हा आय प्लस प्लस केलं. म्हणजे आय ची व्हॅल्यू 2 झाली. 2 झाल्यावर यानं चेक केलं की 2 छोटा आहे का 10 पेक्षा? तर हो. मग यानं परत कंडिशन चेक केली की 2 mod 2 = 0 आहे का? येस. 2 mod 2 = 0. देन यानं प्रिंट केला 2. मग आपल्याला एक बेसिक कंडिशन माहित आहे की इव्हन नंबर जेव्हा असला तेव्हा हा mod 2 = 0 होते. त्यामुळे त्याने सगळे इव्हन नंबर्स प्रिंट केले. आता मला काय करायचं आहे की यात टोटल इव्हन नंबर्स किती आहे हे प्रिंट करायचं आहे. तर मी काय करणार, एक काउंट नावाचा व्हेरिएबल परत इनिशियलाइज करणार. इंट काउंट = 0. आता हा मला माहित आहे इफ मध्ये जेव्हा जेव्हा गेलं तेव्हा तेव्हा मी काउंटला इन्क्रीमेंट करणार. कारण की तेव्हा तेव्हाच आपल्याला इव्हन नंबर भेटला. जेव्हा जेव्हा इफच्या आतमध्ये हा कंडिशन गेली तेव्हा तेव्हाच इव्हन भेटला, म्हणून मी काउंटला तेव्हा इन्क्रीमेंट करणार जेव्हा हा इफच्या आतमध्ये गेला. आणि फायनली जर मी काउंटला प्रिंट केलं तर जेव्हा मी काउंटला प्रिंट केलं तर आपल्याला माहित पडेल की हा किती वेळा इफ मध्ये गेला. ओके. तर हा 2 च्या वेळेस इफ मध्ये गेला म्हणजे सुरुवातीला काउंटची व्हॅल्यू होती 0. जेव्हा हा 2 च्या वेळेस गेला तेव्हा काउंटची व्हॅल्यू इथे काय होणार 1. राईट. हे समजलं का इथे 1 का बरं होणार? 4 च्या वेळेस काउंट इन्क्रीमेंट होणार म्हणजे इथे आय काउंटची व्हॅल्यू झाली 2. देन 6 च्या वेळेस 3, 8 च्या वेळेस 4, 10 च्या वेळेस 5. 10 च्या वेळेस 5 झालं, लूप टर्मिनेट झालं आणि आपण प्रिंट केली काउंटची व्हॅल्यू. तर किती झाली 5. म्हणजे हा 5 काय रिटर्न करेल की 1 to 10 मध्ये किती इव्हन नंबर्स आहे. आता सिमिलर केस करू शकतो आपण 1 to 100 साठी. 1 to 100 मध्ये किती इव्हन नंबर्स आहे तो आपल्याला काउंट व्हेरिएबलचा आहे तो देऊन देईल. पण चेक करू. आणि आधी 1 to 100 पर्यंतचे सगळे इव्हन नंबर्स प्रिंट केले आणि एंड मध्ये सांगितलं की 50 इव्हन म्हणजे हा इव्हन नंबर्स यामध्ये आहे. देन जर मला सिमिलर कोड लिहायचा असेल ऑड साठी तर मला काय करावं लागेल इथे आता चेंज. ठीक आहे, इव्हनच ठेवू. येस, आय मॉड 2 जर नॉट इक्वल्स टू 0 असेल तर मी काउंटला इन्क्रीमेंट करेल आणि फायनली काउंटला प्रिंट करेल. तर माझा टास्क आहे की ऑड. तर ऑड साठी काही नाही, बस फक्त ही कंडिशन मला चेंज करावं लागेल. नॉट इक्वल्स टू 0. ओके, ऑड इव्हन झालं. मला काय करायचं आहे की माझ्याकडे तेच सिमिलर टास्क आहे. आणखी आपल्याकडे नंबर्स आहे 1 2 1 2 3, then 4, then 5, then 6, then 7, then 8, 9 and finally 10. तर मला या सगळ्या नंबर्सची सम पाहिजे. की ही जे सिरीज आहे म्हणजे ही सिम्प्लिफाय केली मी. टास्क असा होता की आपल्याकडे 1 to 10 एक लूप चालवायचं आहे. आणखी त्यामध्ये जेवढे पण नंबर्स आहे त्यांची सम प्रिंट करायची. तर हे टास्क आपण नॉर्मली कसं करू शकतो. आपल्याकडे एक फाईल लूप आहे. हा, पूर्ण पूर्ण म्हणजे एक एक याची
काय? हा, 1 पर्यंत. आणखी एक एक याची जर केली असती तर कसं असतं? अच्छा. अं, ठीक आहे. तर आपण काय करू की आपल्याला माहित आहे एक लूप जे आहे ते 1 पासून स्टार्ट होते. म्हणून मी एक इनिशियलाइज करतो व्हेरिएबल इंट आय इक्वल्स टू 1. आपल्याला जायचं आहे 10 पर्यंत, म्हणून मी व्हाईल मध्ये कंडिशन घेतो की व्हाईल आय जो छोटा आहे, आय जोपर्यंत छोटा आहे किंवा इक्वल होत नाही 10 पर्यंत, तर काय करा, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करता. झालं. आता याने काय होईल की आय 1 पासून स्टार्ट होईल, 10 पर्यंत जाईल, प्रत्येक वेळेस त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. मला काय करायचंय, मला यातला एक एक व्हेरिएबल, एक एक आय प्रत्येक वेळेस उचलायचं आहे आणि त्याला सम मध्ये माझ्या ऍड करायचंय. सम मध्ये मला प्रत्येक वेळेस ऍड करायचं आहे. मग मला ती सम कुठेतरी स्टोअर करावं लागेल. स्टोअर करायसाठी आपण काय करतो, यूज व्हेरिएबल्स. म्हणून मी इथे एक आधी थर्ड व्हेरिएबल इनिशियलाइज करायला लागेल. त्याला मी नाव देतो इंट सम. आणखी इनिशियली सम मध्ये काही नाही आहे, म्हणून समला म्हणतो 0. आता प्रत्येक जो व्हेरिएबल आहे तो कशामध्ये आहे? वन वन म्हणजे आपण व्हेरिएबल आय मध्ये स्टोअर करतोय ना. प्रत्येक वेळेस आय आय पहिल्या वेळेस 1 होते, देन आय सेकंड इटरेशन मध्ये 2 होते, देन 3 होते. सिमिलरली 10th मध्ये 10 होते. तर प्रत्येक वेळेस जी व्हॅल्यू आहे ती आय मध्ये आहे. तर व्हॅल्यू जर घ्यायची असेल तर आपल्याला आय घ्यावा लागेल. आणि तो आय कोण या समला द्यावा लागेल. तर मी काय करतो, मी मी असं म्हणतो की आपल्याकडे एक इंट ए नावाचा व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये 10 आहे. इंट बी नावाचा व्हेरिएबल आहे ज्यामध्ये 20 आहे. देन जर मला या दोघांची सम स्टोअर करायची असेल तर मला एक थर्ड व्हेरिएबल लागेल, इंट सम. आणखी सम मध्ये मी स्टोअर कसं करू शकतो की पहिलं मला ए ला घ्यावं लागेल, देन बी ला. आता या सम मध्ये स्टोअर झाली व्हॅल्यू ए प्लस बी ची. सिमिलर केस आहे इथे की मी एक सम नावाचा थर्ड व्हेरिएबल घेतला सम स्टोअर करायसाठी, आणि त्यामध्ये मला जसं की मी ए आणि बी स्टोअर करत होतो, तर मला यामध्ये फक्त आय स्टोअर करायचा आहे प्रत्येक वेळेस, कारण की आय ची व्हॅल्यूज प्रत्येक वेळेस चेंज होत आहे. मी याला कमेंट आउट करतो आणि समला काय म्हणतो, सम इक्वल्स टू आधीची जी समची व्हॅल्यू आहे, आधी काय होती 0, त्यात मला ऍड करायचं आहे आय. सम इक्वल टू सम प्लस आय. या स्टेटमेंटनी काय होते की इक्वल टूच्या जे राईट साईडची व्हॅल्यू आहे ती इक्वल टूच्या लेफ्ट साईड व्हेरिएबल मध्ये असाइन होते. देन इक्वल टूच्या राईट साईड मध्ये सध्या सम मध्ये आहे 0. देन आय मध्ये पहिल्या इटरेशन मध्ये असेल 1, तर 0 प्लस 1 म्हणजे सम मध्ये आला 1. आपण इथे याला डिबग करू. तर इथे सम इक्वल्स टू 0 प्लस 1 म्हणजे सम मध्ये आला ऍक्च्युअल मध्ये सम इक्वल्स टू 1. देन जेव्हा सेकंड केस होईल तेव्हा आय ची व्हॅल्यू 2 होईल. मग जेव्हा आय ची व्हॅल्यू 2 झाली तर सम मध्ये काय स्टोअर होईल ते पाहू आपण. सम मध्ये राईट साईडची व्हॅल्यू जाते. आता सम याच्या आधीची व्हॅल्यू घेईल समची. समची व्हॅल्यू आता किती आहे 1, म्हणून इथे येईल 1 प्लस आयची व्हॅल्यू किती आहे. आयची व्हॅल्यू पहिलं जे रोटेशन किंवा इटरेशन होतं यामध्ये 1 होती. आता आयची व्हॅल्यू किती आहे 2. मग 1 प्लस 2 हे झाली 3. देन समची व्हॅल्यू, जुनी व्हॅल्यू हा घेणार. समची व्हॅल्यू किती आहे 3. समची व्हॅल्यू आहे 3. देन आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस एका एकाने इन्क्रीमेंट होत आहे. पहिल्या वेळेस 1 होती, दुसऱ्या वेळेस 2 होती, तिसऱ्या वेळेस किती होणार 3. समची व्हॅल्यू किती होऊन जाणार 3 प्लस 3 6.
परत समची व्हॅल्यू जी आहे ती आहे सम प्लस आय. आता समची व्हॅल्यू किती आहे 6, मग इथे येणार 6 प्लस आय ची व्हॅल्यू आपण पाहताय 1 2 3, इथे किती येणार 4. 6 प्लस 4 इथे झाले 10. सिमिलरली सम इक्वल्स टू सम प्लस आय. समची व्हॅल्यू किती आहे 10. 10 प्लस आय ची व्हॅल्यू 1 पासून 4 पर्यंत आली. आता काय येणार 5. 10 प्लस 5 हे झाली 15. आणखी याला मी काय करतो की याला ठेवतो 5 पर्यंत सध्यासाठी, कारण की आपल्याला फालतूमध्ये एवढं सगळं लूप घुमावलंय. तर पहिल्या केसमध्ये आय ची व्हॅल्यू 1 होती, समची व्हॅल्यू 0 होती. आपण आलो लूप मध्ये, कंडिशन सॅटिस्फाय झाली की 1 हा छोटा आहे 5 पेक्षा. मग यानं काय केलं, समला समवर जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म केलं. तर समचं ऑपरेशन काय होतं, सम इक्वल्स टू सम प्लस आहे. राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईड मध्ये असाइन होते हे आपल्याला माहिती आहे. सम इनिशियली 0 आहे, आय ची व्हॅल्यू पहिल्या इटरेशन मध्ये 1 आहे. तर 0 प्लस 1 म्हणजे सम मध्ये किती स्टोअर झाला 1. 1 स्टोअर झाला, आय प्लस प्लस झाला, आय ची व्हॅल्यू झाली 1 पासून 2. जेव्हा आय ची व्हॅल्यू 2 झाली तेव्हा चेक केलं की 2 हा छोटा आहे का 5 पेक्षा, तर हो. मग काय करायचं, तर सम इक्वल्स टू सम प्लस आहे. तर समची जे जुनी व्हॅल्यू आहे आता ती 0 नाही आहे, ती आता आहे 1. म्हणून या केसमध्ये काय झालं, हा 1 प्लस आय झालं. आय पण यावेळेस इन्क्रीमेंट झालाय, 1 प्लस 2 देन झाला 3. सिमिलर केसमध्ये हा एंड पर्यंत इथं आला आणि फायनली समची व्हॅल्यू जी झाली ती झाली 15. जर आता आपण इथे ट्राय केलं प्रिंट करायचं सम, तर आपण चेक करू की आपल्याला की काय भेटत आहे. येस, the sum is 15. हा समजला समचा कन्सेप्ट. हा, तर याला आता तेच गोष्ट आहे की आपण कुठेपर्यंत म्हणजे कुठपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो. समजा आता 1 to 100 हे जे नंबर्स आहे याची जर आपल्याला सम लागत असेल तर हा आपल्याला करून देईल. येस, 5050 बाबा खूप मोठी सम. तर ठीक आहे, समचा कन्सेप्ट झाला एक. आणखी एक हा एक व्हाईल लूप कन्सेप्ट झाला. तर मला वाटते एक कालच्या याच्यातच एक प्रॉब्लेम आहे, तो याच्यावर बेस होता की आपल्याला सम सम फाइंड आउट करायची आहे. तो मला वाटते तो पण येऊन जाईल, त्याच्यात पण इश्यू येणार नाही. हो, चला मग व्हाईलला आपण एंड करू. जे आता किती वेळ आहे का तुला, की आठला ट्युशन वगैरे? अच्छा ठीक आहे, मग स्टॉप स्टॉप करू आणि जे याच्यानंतरचं एक लूप आहे जे आहे डू व्हाईल, तर ते बघू नंतर. हो, ठीक आहे.